फिरून आलो. म्हणजे मला खरंच मनापासून लाज वाटते की लोक पत्रकार मला विचारतात, हे तुम्ही आता टीका त्यांच्यावर करताय, हे तुम्ही तुमच्याकडे होते तेव्हा का नाही बोललात? एक गोष्ट प्रामाणिकपणाने कबूल केली पाहिजे की चूक माझी आहे, पण मला या आधी गोष्टी कोणी सांगितल्या नव्हत्या. मग कोणाला नोकरीचं आमिष दाखवून कोणी कसे पैसे घेतले, कोणी काय केलं, कोणी कसं केलं, कुठे बँकेत घोटाळा आहे, कुठे कशात घोटाळा आहे, कोणाच्या आणखीन काय काय भानगडी आहेत, हे सगळं गेल्यानंतर ती लोक मला सांगतायत. म्हणतात अरे बाबा नाही, आधी का नाही सांगितलं मला? कारण आपण काय होतं की शेवटी विश्वास. 14 साली खाऊसाहेब गेले होते, मग 24 साली ज्यांनी आणलं होतं ते काल परवा गेले तिकडे. म्हणजे यांचं सगळं ठरलं होतं, आधी तू जा, तुझ्या मागोमाग मी येतो आणि मग सगळी शिवसेना घेऊन जाईल. अरे अशी शिवसेना हलणारी, एवढी पोकळ विचाराची शिवसेना नाहीये. आज खासदार तिकडे गेला असला, त्याला आणणारा जरी तिकडे गेला असला, तरी निवडून देणारा आणि अक्षरशः मला काही काही वेळेला गहिवरून येतं की जे मी चॅनलवरती साधे साधे शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया ऐकतोय, प्रतिक्रिया पाहतोय. साधे शिवसैनिक आहेत, शेतकरी आहेत, आणि ते सांगतायत की आम्ही पदरमोड करून याला निवडून आणला होता. हा नालायक होता कुठे? स्वतःचे पैसे खर्च केलेत, समोर पैशाचा धबधबा असताना सुद्धा आम्ही आमच्या कष्टाचे पैसे त्या या निवडून आल्या त्याला दिले होते. ते बाहेर थांबवा ना आता. हा बस बस. हा येऊ द्या, नुसते सरळ या, वाजवत नको, वाजवायची आहे त्याची दुसऱ्याची. हा ठीक आहे. तर साधे शिवसैनिक हे आपल्या सोबत आहेत. आणि म्हणून मी काल धाराशिवला जी एक आठवण सांगितली, अक्षरशः माझ्या हृदयामध्ये कोरला गेलेला प्रसंग आहे आणि तुमच्यापैकी अनेक जणांनी तसंच केलेलं आहे. माझी प्रचार सभा होती, प्रचंड मोठी प्रचार सभा होती, आणि प्रश्न लोकसभेला होताच, नेहमीच असतो आपल्याकडे की पैसा आणायचा कुठून. पण तुमच्यासारखे जे सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान कार्यकर्ते आहेत, ती पैशासाठी कोणी थांबत नाही, घाम घालतात, मेहनत घेतात, आणि जो उमेदवार शिवसेना देते त्या उमेदवाराला प्रयत्नांची पराकाष्ठा करून निवडून आणता. हे असं सोन्यापेक्षाही हिऱ्यापेक्षाही जास्त मौल्यवान भांडार हे मला शिवसेना प्रमुखांनी दिलेलं आहे. आणि तिथे तेव्हा त्या एका शेतकऱ्यांनी एक बिचाऱ्याने बटवा आणला होता आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी माझ्या हस्ते तुम्ही मला या उमेदवाराला द्यायचे. ओमराजे तेव्हाचा उमेदवार होता आपला. काय मी म्हणतो, शेतकऱ्यांनी एकतर स्वतः कर्जबाजारी आहेत, पीक हमी भाव काही नाहीये, पीक विमा नाही, काही नाही, नुकसान भरपाई कुठे मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याला जेव्हा वाटतं की नाही माझा माणूस आहे, हा शिवसेनेचा माणूस आहे, उद्धवजींनी दिलेला आहे, बाळासाहेबांचा उमेदवार आहे, मी फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्याला जो काय माझा 1 रुपया असेल, 10 रुपये असेल, काय असतील, हे मला देणं माझं कर्तव्य आहे. ते पैसे नसतात, तो विजयाचा आशीर्वाद असतो, विजयाचा आशीर्वाद असतो. आणि त्या आशीर्वादाच्या जोर